बघूयात बीड प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी। फोटो तपासा आणि आधी खात्री करा। अंजली दमानियांकडून व्हिडिओ ट्विट। TV9 मराठी पुष्टी करत नाही। हे दोघही अधिकारी होळी खेळताना जर जज बरोबर दिसले हे अतिशय गंभीर आहे। ही जी चौकशी आहे ही मूव्ह करून दुसऱ्या एखाद्या जजकडे द्यावी असा अर्ज मी प्रिन्सिपल जज आणि लॉ अँड ज्युडिशरीकडे पाठवणार आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घराची काल रात्री अज्ञातांकडून जाळपोळ। 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। खोक्या भोसलेचं घर तोडल्याप्रकरणी अंजली दमानिया व्यथित। सतीश भोसले गुन्हेगारच, पण त्याच्या कुटुंबियांचा काय दोष? कराड, चाटे, सुदर्शन गुलेच्या घरावर बुलडोझर का चालवले नाहीत? दमानियांचा संताप। सतीश भोसलेच्या घरावर एका घरावर बुलडोझर चालवला गेला आणि दुसरं घर जाळून टाकण्यात आलं। ते बघून मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की त्यांनी चुका प्रचंड केल्यात, गुन्हे केल्यात, त्याची त्याला शिक्षा द्या, पण घरच्यांनी काय वाईट केलं? सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी। बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या। तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे। दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला। दीपक केदारांकडून बीडमधील खोक्या भोसलेच्या घराच्या परिसराची पाहणी। खोक्याच्या घराची पाहणी करताना दीपक केदार भाऊक। मुक जनावर जाळून टाकलं हो, म्हणजे काय करायला निघाला तुम्ही? 3 महिला तिकडे पडल्या, पारधी म्हणून आम्ही माणसं आहेत की नाही? राजकारणासाठी तुम्ही पारध्यांना वेटेच धरणार? दुर्दैव आहे, निषेधारी, यांना वाचवा। दादा खेडकरांच्या आडून आम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न। बोलणाऱ्यांनी विचार करून बोलायला हवं। धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। मी निषेध करतो की ह्या गोष्टीला त्यांनी जर त्यांच्या गावगाड्याचा विषय तेवढ्यापुरता मर्यादित ठेवला असता आणि आमचा वेगळा ठेवला असता तर आम्ही म्हणलं असतं की चला, पण त्यांनी ह्या आडून त्यांनी कुठंतरी पुढं आम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न काल केलेला आहे। त्यांनी खूप मोठी चूक केलेली आहे। साठवण तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमात कार्यकर्त्याने सुरेश धसांना 2दा नारळ फोडायला लावला। सगळा महाराष्ट्र गाजवला। नारळ कसा वाजत नाही म्हणत दुसऱ्यांदा नारळ फोडायला लावला। तृप्ती देसाईंना बीड पोलिसांची नोटीस। 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कराडच्या मर्जीतले असल्याचा तृप्ती देसाईंनी केला होता आरोप। तक्रारीबाबत पुरावे घेऊन हजर राहण्यासाठी तृप्ती देसाईंना नोटीस, तर 17 मार्चला सकाळी 11:30 पर्यंत हजर राहणार असं कळवलं तृप्ती देसाईंची माहिती। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत कुठलेही सण साजरे करणार नाही, मस्साजोग ग्रामस्थांचा निर्णय।